अजून थोडं बोलावं लागणार आहे तिला. हा बोल. ती विचार करतीये, उघडेल ती दरवाजा. मनीषा ताई, हे बघा आजूबाजूला लोक जमा झाले तर खिडक्या उघडल्यात त्यांनी, ते बघतात आमच्याकडे. हे बघा तुम्हाला त्रास होणार आहे मग ह्या शेजाऱ्यांचा. लोक आम्हाला विचारतील की तुम्ही इथे का आलात म्हणून. मी सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे मी इथे का आलीये म्हणून. मग ते पण येतील काळजीने इथे आणि मग तुम्हाला दार उघडावंच लागेल ना. मग काय सांगणार तुम्ही त्यांना. मनीषा ताई अहो हात जोडते, खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. उघडा ना, फक्त 5 मिनिटं वेळ घेणार मी तुमचा. आमच्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही, खरंच सांगतेय. पाच मिनिटं बोलायचं तुमच्याशी. यात बसा. आम्हाला ना तुमच्याशी जरा अतुल बद्दल. हळू. हे बघा मी इथे राहते हे कोणाला माहिती नाहीये. खेपाय माझे माफ करा. तुम्हाला त्रास देण्याचा आमचा काही एक हेतू नाही. आम्हाला ना तुमच्या मदतीची खूप गरज आहे. काय मदत हवी आहे माझी. तुम्ही कोर्टात येऊ शकता. नाही, माझे मिस्टर मला म्हणाले की तुमचं त्यांच्याशी बोलणं झालंय म्हणून. त्या अतुलने तुम्हालाही त्रास दिलाय ना. आता तसाच त्रास माझ्या नणंदेला देतोय. मनीषा ताई, तुम्ही आम्हाला जर मदत केली ना तर आम्ही आमच्या वर्षाताईंना आणि तुम्हालाही न्याय मिळवून देऊ शकतो. अहो मदत करायला मी आधीही तयार झालेच होते. मी कोर्टात आले होते. माझ्या मनाविरुद्ध मी बोलायला देखील तयार होते. पण तुमचा नवराच आला नाही. अजून दादा कसा नाही आला. आपल्याला उशीर झाला ना तर ते ओरडती नाही आपल्याला. वर्षा, अगं दादा वर शर्ट चेंज करायला गेले होते ना. अरे वर जाऊन शर्ट चेंज करायला किती वेळ लागतो. तेव्हा ना यायला हवा होता. बघ दादा वकील आहेत, त्यांना कोर्टातले सगळे रूल्स वगैरे माहिती आहेत. येतील, वेळेत येतील. माझा मुलगा वेळेचा पक्का आहे, काही सांगायची गरज नाही, येणार तो. जरा जास्तच उशीर होतोय का ग त्याला. हो आई. हे बघ आनंदीचा फोन आला. ती पूजा करून इकडे यायला निघाली आणि दादाचा अजून पत्ता नाही. उचल तर. पट. हा बोल आनंदी. वर्षाताई. हा बोल ना, काय झालं. वर्षाताई यांचा अपघात झाला. काय काय बोलतेस तू. बिल्डिंग वरून खाली पडलं, खूप लागलं यांना. मला काहीच सुचत नाही. मी यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन आली. तुम्ही ताबडतोब या इथे हॉस्पिटल मध्ये. आईंना पण घेऊन या. मला काहीच कळत नाही वर्षाताई, काय करू मी. हो आनंदी, तू रडू नकोस. आम्ही लगेच येतो. काय झालं. आई काय झालं मला सांग. आई दादाचा ऍक्सिडेंट झालाय. आनंदी त्याला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेलीये. तू चल, आपल्याला लगेच निघायला हवं. चल. अरे देवा. वकील साहेब कुठे राहिलेत. त्यानंतर मी त्यांच्या फोनची देखील वाट बघितली, पण त्याचा फोन पण आला नाही. आणि मी करत होते तर त्यांचा फोन बंद येत होता. मला काहीच कळेना की काय झालंय त्यांच्यासोबत. म्हणजे मला असं वाटलं की अतुलला ते देखील घाबरले आणि त्यांनी केस मागे घेतली की काय. मग मला सांगा, अशा परिस्थितीत मी माझा जीव कसा धोक्यात घालणार. आनंदी, त्यांचा गैरसमज झालाय. ज्या दिवशी राघवनी त्यांना कोर्टात बोलवलं ना त्याच दिवशी नाही का राघवचा ऍक्सिडेंट झाला, अतुलनी पाडलं. ते सगळं यांना खरं सांगायला हवंय. ताई, तुम्हाला जी भीती वाटते ना ती अगदी योग्य.
मी तुमच्या जागी असते ना तर मलाही अशीच भीती वाटली असती. असा माणूस ज्याने तुम्हाला आयुष्यभर त्रास दिला, त्या माणसामुळे तुमचं आयुष्य बदलून गेलं. त्याच्या विरोधात उभं राहणं किती कठीण असेल हे अगदीच कळू शकतंय मला. मनीषाताई, त्या दिवशी तुम्ही कोर्टात येण्याची हिंमत दाखवली ना, तशीच हिंमत आता तुम्ही पुन्हा दाखवा. पण कशी दाखवू मी ती हिंमत? आणि कोणासाठी? त्यांच्यासाठी ज्यांनी मला कोर्टात एकटीला बोलावून ते स्वतःच आले नाही, आणि त्यांच्या बहिणीसाठी जिचा मी अजून चेहरा देखील पाहिला नाहीये. राघव दादा तुम्हाला कोर्टातून टाकून निघून गेले नव्हते. त्याच दिवशी त्यांचा खूप मोठा अपघात झाला. आता तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं सुद्धा राहता येत नाही. हो म्हणजे कसं आहे, त्यांना खूप मोठी दुखापत झाली आहे. वहिनी, कसं आहे की त्यांना हे सांगायलाच हवं, नाही तर त्यांचा गैरसमज होईल की राघव दादा त्यांना टाकून निघून गेले म्हणून. मनीषाताई, जर माझ्या नवऱ्याच्या हातात असतं ना तर त्यांनी तुम्हाला आणि वर्षाताईंना दोघींनाही न्याय मिळवून दिला असता. पण त्या दिवशी अशा काही गोष्टी घडल्या की ते कोर्टात नाही येऊ शकले. पण अजूनही त्यांची उमेद संपलेली नाहीये. आम्हाला आजही विश्वास आहे की हे ती केस जिंकतील आणि तुम्हाला वर्षाताईंना न्याय मिळवून देतील. पण खरंच सांगते, तुमची खूप गरज आहे आम्हाला. तुमच्या नवऱ्यासोबत जो अपघात झाला तो अतुलने तर नाही ना? नाही, म्हणजे तो माणूस फार डेंजर आहे. तो काहीही करू शकतो. मला खूप भीती वाटते. म्हणजे बघा ना, मी कोर्टात आले आणि अतुलने जर मला तिथे आलेलं बघितलं आणि मला जर त्याने काही केलं तर मग मला कोण बघणार? म्हणजे तुमच्या मिस्टरांनी मला वचन दिलं होतं की मी तुमची काळजी घेईन, पण आता त्यांनाच असा अपघात झालाय तर माझी काळजी कोण घेणार? मी कोणावर विश्वास ठेवून येऊ तिथे? अहो, मी आहे ना तुमच्या सोबत. मी आता तुम्हाला जे करायला लावतीये ना त्यात खूप धोका आहे. तुम्ही जर कोर्टात आला नाहीत ना तर आम्ही वर्षाताईंना एक वेळ सांभाळून घेऊ. पण इतर बायकांचं काय? अतुल अजून बायकांना त्रास दे, त्यांचं काय? वहिनी बरोबर म्हणतायत. काय, तुमच्या वेळेस जर का तुम्ही हिंमत दाखवली असती ना तर अतुलला शिक्षा झाली असती आणि त्याने वर्षाला जाळ्यात ओढलं नसतं आणि तिला आता त्रास सहन करावा लागला नसता. मनीषाताई, आता आमच्या वर्षाताई जे भोगताय त्यातून तुम्ही पण गेलायत ना. एक बाई समजू शकते ना दुसऱ्या बाईचं दुःख. माझ्यासाठी नाही, माझ्या नवऱ्यासाठी नाही, वर्षाताईसाठी आणि स्वतःसाठी. या तुम्हा दोघींसारख्या अन्याय सोसणाऱ्या अनेक बायका आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टात साक्ष द्यायला या तुम्ही. आले ग बाई, आले आले आले. आलीस तू? काय काय म्हणाली झालं ती? आनंदी? काय हो म्हणाली नाही आनंदी, म्हणाली, ती काय? भेटली का तुला? होती का? खरी घर होती का? सापडलं का? हा, व्यवस्थित सापडलं ना? ती म्हणजे काही चिडली गोंधळ वगैरे नाही ना दादा झाला? म्हणत होता तसा. सांग ना ती काय? हो, नंदकुमारराव, तुम्ही तरी सांगा. आनंदू, काय झालं? काय ती झालं? भेटली का? तुम्ही व्यवस्थित सांगू हो शकाल? म्हणाली म्हणजे का? बोली का? तिच्याकडे ती काय काय बोलते? काय 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 मग तू तोंडच उघडत नाही तू बाळा. सांग ना, आनंदी, पटापट. तुम्ही दोघी शांत व्हा आधी. त्या हो म्हणाल्या, त्या हो म्हणाल्या. अगं बाई, आई ग, हो म्हणाले का? राघव, अरे राघव, हो म्हणाली. होतंय आता, सगळं व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित होईल. जाऊ पावला ग बाई. आनंदी, थँक्यू सो मच. थँक्यू. अहो, थँक्यू काय त्यात? हो, पण त्या तुम्हाला भेटायला आल्या होत्या त्या दिवशी कोर्टात. कधी ग? ह्यांचा अपघात झाला ना त्या दिवशी भेटायला आल्या होत्या ह्यांना. अहो, पण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
यांना अजूनही त्या अतुलची खूप भीती आहे. नाही, त्याची काळजी आपण घेणार ना. अतुलला कळूच द्यायचं नाहीये की मनीषा आता कोर्टात हजर राहणार आहे ते. आनंदी घे बाबा चहा. बाय माझे आई, अहो कशाला आणलं? अगं बाई एवढी थकून आलीस ना बाळा तू, घे. नंदू म्हणजे आता आपण केस जिंकणार. पाणी घ्या नंदकुमारा. हो थँक्यू. अहो मी जरा जेवणाचं बघते, सगळ्यांना भूक. आनंदे थँक्यू सो मच. थँक्यू. खरं तर तू त्या बाईला कन्व्हिन्स करू शकलीस म्हणून तर हे घडलं. तुझ्यामध्ये ती कन्व्हिन्सिंग पॉवर आहे, माझ्यामध्ये नाहीये. मला नाही समजवता आलं असतं त्या बाईला, पण ते तू करून दाखवलंस. थँक्यू सो मच. अहो भूक लागली आहे ना सगळ्यांना. नंदकुमार रावांनी पण खूप काम केलंय, त्यांना पण थँक्यू म्हण. हो हो. नंदू थँक्यू सो मच. तू आनंदी सोबत राहिला असतं. थँक्यू. हो दादा थँक्यू कशाला, कामच आहे ते आपलं. बरं मी येऊ, उद्या कोर्टात भेट. हो चालेल चालेल. लावते तुला. बर येतो. ये. दादा मी सोडून येते ना त्याला. काय हो वर्षात आहे, झोप नाही येते? आनंदी कशी आहे ग ती? कोण? ती माझ्यापेक्षा सुंदर आहे का मनीषा? सांग ना आनंदी. ती माझ्यापेक्षा खूप हुशार आहे का? आणि अतुलचं तिच्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम होतं? अतुलचं तिच्यावर प्रेम होतं का? अतुल ऐकायचं तिचं सगळं? सांग ना ग आनंदी. आनंदी तुला माहितीये अतुल माझ्याशी कसाही वागला, मला वाटेल तसं बोलला, मला मारलं, तरी मी ते सगळं गुपचूप सहन केलंय. का माहितीये? कारण माझं वर्षानुवर्ष त्याच्यावर मनापासून प्रेम होतं. मला नेहमी वाटायचं एक ना एक दिवस याला माझं प्रेम कळेल, मग हा सगळ्या वाईट गोष्टी सोडून देईल. दारू पिणं सोडेल, माहेरून पैसे मागवणं बंद करेल, दादाकडनं मदत मागवणं बंद करेल. माझ्या प्रेमात इतकी ताकद आहे असं वाटायचं मला की एक ना एक दिवस मागचं सगळं विसरून आमचा सुखाचा संसार चालू होईल. कारण तुमचं त्यांच्यावर खरं प्रेम होतं ना वर्षात आहे. पण त्याचं माझ्यावर कधीच नव्हतं ना. अतुलसाठी वर्षा म्हणजे काय? तर पैसे आणायचं साधन, तिच्या माहेरून भरभरून डबे घेऊन येणारी. त्याच्या आयुष्यातली माझी किंमत कळायला मला फार काळ लोटला आनंदी. आनंदी अतुलचं मनीषावर प्रेम होतं म्हणून तो माझ्याशी हे सगळं वागत होता का? हा नाही नाही वर्षातही मला नाही वाटत असं काही असेल. खरं सांगू त्याही तुमच्यासारख्याच आहेत. अगदी साधी भोळी सरळ, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी. मला काय वाटतंय माहितीये वर्षात आहे, ह्यातनं तुमची चूक आहे ना त्यांची. चूक त्या माणसाची आहे ज्याला अद्दल घडवण्यासाठी आपण हे सगळं करतोय. तुम्ही त्या मनीषाताईंच्या बाबतीत मनात कुठलाही राग ठेवू नका, कुठल्याही वाईट भावना ठेवू नका. वर्षाताई सगळं नीट होणार आहे, काळजी नका करू.
ते मनीषा ताईंना घेऊन येते. हो. नमस्कार वहिनी. राघव, ऑल द बेस्ट. बरं वाटतंय आता? हो. खरंच खूप छान वाटतंय यार की तुझ्यासारखा वकील माझा मित्र आहे. म्हणजे तब्येत बरी नसतानाही, तुझा केसचा स्टडी कंप्लीट झाला नसतानाही तू ही केस स्वतः लढायचं ठरवलंस. ऑफकोर्स वर्षा माझी बहीण आहे, तिच्यासाठीच हा निर्णय घेतलाय मी. आय रिअली होप की तुझा हा निर्णय तिच्यासाठी बेनिफिशियल असेल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ॲडव्होकेट राघव, यू मे प्रोसीड. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, आजची ही केस मिस्टर अतुल आणि माझ्या अशील वर्षा यांची घटस्फोटाची क्लिअर केस आहे. आता खरं तर मिस्टर अतुल माझ्या अशील वर्षा यांना मारत होते की नाही, त्यांचा छळ करत होते की नाही, त्यांना त्रास देत होते की नाही, या सगळ्या गोष्टी सिद्ध व्हायच्या आहेत. तत्पूर्वी मिस्टर अतुल हे त्यांच्या पूर्वायुष्यात कसं वागत होते, त्यांची समाजात वर्तणूक काय होती, ह्या गोष्टी समजून घेतल्यानंतर त्यांची आजची वर्तणूक समजायला आपल्याला मदत होईल. त्यामुळे मिस्टर अतुल यांच्या पूर्वायुष्यावर प्रकाश टाकण्याशिवाय गत्यंतर नाही. मनीषा ते मी आहे. तयार आहात ना तुम्ही? ठीक आहे. आत आनंदी, मनीषा. मनीषा ताई, वर्षा ताई. थँक्यू मनीषा, तुम्ही माझ्यासाठी इथे आलात. आपल्या दोघींचं आयुष्य फार काही वेगळं नाहीये. फक्त तुम्ही कदाचित त्यातून सुटलायत आणि मी सुटण्याचा प्रयत्न करते. खरंच तुमचे आभार कसे मानू कळत नाहीये मला. कोण म्हणतं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या दुःखाचं कारण असते. तुमच्यासारख्या आनंदीसारख्या स्त्रिया नाही पाहू शकत दुसऱ्या बाईचं दुःख, आणि म्हणूनच तुम्ही दोघी आज माझ्या बरोबर इथे आहात. खरंच खूप खूप थँक्यू. मनीषा मॅडमला आत बोलवलं. हो हो हो. ताई जाऊयात आत. माय लॉर्ड, मी आता एका अशा व्यक्तीला कोर्टात बोलवू इच्छितो. मिस्टर अतुल यांच्यामुळे खूप काही सहन केलेलं आहे, खूप काही भोगलेलं आहे. त्यांना आपल्या कोर्टामध्ये बोलवायचं आहे, तर आपण त्यासाठी परवानगी द्यावी. परमिशन ग्रांटेड. थँक्यू माय लॉर्ड.
मनीषा